भुजबळांना पालकमंत्री करून नाशिकला खड्डेमुक्त करा असे बॅनर्स नाशिकमध्ये झळकतायत। तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। भुजबळांना पालकमंत्री करण्याची बॅनरबाजीतून मागणी करण्यात आलेली आहे। तर नाशिकमध्ये जे बॅनर्स लागले त्यावर मी नाराजी व्यक्त केली असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं। पालकमंत्री पदाचे बॅनर्स हटवण्यास मी सांगितले असल्याचं भुजबळ म्हणाले। तर माझे आणि भुजबळांचे खूप चांगले संबंध असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे। पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असा नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे। अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत। नाही, माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे। आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना क्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो। आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो, जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो। पण सतत ते म्हणत बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असं करता येत नाही। माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे दुरावा नाही आहे, कुठे मतभेद नाही। माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत। झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे, त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे। म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना, तिथे मंत्री आहेत ना, ते त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे। आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये, आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही। माननीय गिरीश महाजन साहेबांनी जे म्हटलंच आहे की 6 महिन्यात पूर्ण काम होतील, तर मग ते त्यांनी जबाबदारी सांगितलं आहे। त्यांना कुंभमंत्री म्हणून जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि सर्वांचं लक्ष कुंभमेळ्यावर आहे, पण कुठल्याही एका व्यक्तीची जबाबदारी नसतं, सरकारमध्ये सामूहिक जबाबदारी असतं। कुठलेही व्यक्ती किंवा मंत्री हे त्यांची जबाबदारी यांच्या जबाबदारीपेक्षा सामूहिक जबाबदारी म्हणून सर्वांनी काम केलं पाहिजे, ते आम्ही करू।